नाशिकच्या शरणपूर रोड येथे रात्रीच्या सुमारास गोळीबार, हवेमध्ये गोळीबार करत धारदार शस्त्रानं घरावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। 2 गोळ्या हवेत झाडत केला दहशत माजवण्याचा प्रयत्न। शहापूरमध्ये सोनसाखळी चोराला नागरिकांकडून चोर पोलिसांच्या ताब्यात। गोंधळाचा फायदा घेत दुसरा सोनसाखळी चोर चकमा देत सोनसाखळी घेऊन पसार। नागपुरात ड्रग्स विकणाऱ्या आरोपींना अटक तर एक फरार। कारवाईमध्ये 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। रात्रीच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांनी केली ही कारवाई। गोंदियामध्ये वैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या रेती वाहून नेणारे ट्रक पकडले। रावणवाडी पोलिसांची धडक कारवाई। कारवाईमध्ये 12 ब्रास रेतीसह 2 ट्रक जप्त। संभाजीनगरच्या चिकलठाणा येथे बनावट कॉल सेंटर प्रकरणी कारवाई। कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार। पोलिसांच्या तपासात आतापर्यंत अनेक पुरावे हस्तगत। अमरावतीमध्ये 41,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला अटक। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। जळगाव शहरामधील श्रीराम रथोत्सवात सोनसाखळी चोरणाऱ्या 3 महिलांना अटक। अल्पवयीन मुलींच्या मदतीने महिलांकडील सोनसाखळ्या मंगळसूत्रांशी करत होत्या त्या चोरी। नागपूरच्या काटोल आणि नरखेड तालुक्यात पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायला दिलेले कोट्यावधी रुपये परस्पर हडपल्याचा धक्कादायक प्रकार। घोटाळ्यामध्ये 2 डाकपालांचा समावेश। पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग। निगडी पोलिसात गुन्हा दाखल। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये नेऊन विनयभंग केल्याची घटना।